महाविकास आघाडीचा विधान परिषदेसाठीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। काँग्रेस 7 ते 8 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 5 ते 6 जागा, तर राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झालेली आहे। काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। पुढील 2 दिवसात अंतिम निर्णय बैठक होईल असंही त्यांनी म्हटलंय। आजच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। पत्रकार परिषदेला अंबादास दानवे, अनिल परब, शशिकांत शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नेमका काय बघूया। काँग्रेस 7 ते 8 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 5 ते 6 जागा आणि पवारांची राष्ट्रवादी 3 ते 4 जागा। महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत आम्ही सामोरे जात असताना आज या जागा वाटपाच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा आमची संपन्न झालेली आहे। तुल्यबळ उमेदवार महाविकास आघाडीजवळ आहे आणि या प्राथमिक चर्चेच्या अनुषंगाने 2 दिवसात आम्ही पुन्हा बसून अंतिम जागा वाटप ही आमची संपन्न होईल। कुठलाही तिढा नाही, कुठलाही गोंधळ नाही आणि सुसंवादाच्या माध्यमातून या संपूर्ण निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत।